राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. मान सन्मानासाठी नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उरण तालुक्यात नंबर 1 करण्याचा तेजस डाकी यांचा निर्धार. पक्षातील पदनियुक्ती व पक्षप्रवेश रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते संपन्न. माझ्यासाठी पद व मान सन्मान नकोय, माझे खरे ध्येय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उरण तालुक्यात मजबूत करून पहिल्या क्रमांकावर नेणे हे आहे, असा ठाम निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रायगड जिल्हा सरचिटणीस तेजस डाकी यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उरण पनवेल पदाधिकारी समन्वय बैठक रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी रानसई दिघोडे येथे नामदेव भगत यांच्या फार्म हाऊसवर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीचे आयोजन तेजस डाकी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पनवेल तालुका उपाध्यक्ष विठ्ठल मुंगाजी व समर्थक कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेश आणि अनेक कार्यकर्त्यांचा नियुक्ती पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते देत कार्यक्रम संपन्न होऊन कार्यकर्त्यांना एक काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली. जिल्हाध्यक्ष घारे यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत पक्ष संघटन आणि बळकट करण्याचे आवाहन केले. बैठकीत जुन्या व नव्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधत माननीय खासदार सुनील तटकरे आणि माननीय आमदार आदितीताई तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन वाढवण्यासाठी निर्धार व्यक्त करण्यात आला. या समन्वय बैठकीत विशेषतः उरण पनवेल परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, स्थानिक प्रश्नांवर जनतेच्या बाजूस ठोस आवाज उठविणे आणि युवकांना राजकारणात सक्रिय करण्यासाठी प्रोत्साहन देणे या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. तेजस डाकी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आम्ही उरण तालुक्यात सर्वजण मिळून नव्या जोमाने काम करू, युवकांना रोजगार देऊन जनतेसाठी अहोरात्र काम करू आणि इतर पक्ष राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्यासाठी विचारायला आले पाहिजे. सर्वांच्या समन्वयातून जनतेची कामे करून राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत ताकद निर्माण करू, हेच आमचे ध्येय आहे. तेजस डाकी यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करत आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उरण तालुक्यात अग्रस्थानावर नेण्याचा संकल्प केला. बैठकीस उरण पनवेल परिसरातील प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी व युवक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी मनोगतातून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करत उरण पनवेल समन्वय बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मनोज भगत, रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, कोकण प्रदेश संघटक रुपेश पाटील, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष अशोक भोपतराव, जिल्हा सरचिटणीस तेजस डाकी, उरण शहर अध्यक्ष परीक्षित ठाकूर, महिला आघाडी पनवेल शहर महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा चव्हाण मॅडम, जिल्हा सचिव चंचला बनकर, अश्विनी भोसले, रेखाताई दांडेकर, विद्यानंद घरत, संतोष ठाकूर यांसह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, दिघोडे, उरण. तर या सर्व सभेचे नियोजक तेजसदादा कैला अडकी यांच्या पवित्र शुभ हस्ते सुधाकर भाऊ घारे साहेब यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी तेजसदादा अडकी यांना विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ हस्ते सुधाकर भाऊ घारे साहेब यांचा आदरपूर्वक सन्मान केला जातोय. मायेचे उद्गार शाल, तदनंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद करणारे आपल्या साहेबांसाठी द्यायचा आहे. आपण आज जी काही उरण आणि पनवेल तालुक्याची समन्वय बैठक इथं आयोजित केली आणि त्या बैठकीला तुम्ही सर्वांनी आनंदाने इथे हजेरी लावली, त्याबद्दल मी सर्वांचे एकदा मनापासून आभार मानतो. घारेदादा, उरण पनवेल ही जी काय मी समन्वय बैठक आयोजित केली याचं कारण खूप वेगळं आहे. कारण तटकरे साहेबांचा, अजितदादांचा आणि इव्हन सुधाकर घारे दादा तुमचा सुद्धा काम, जरी आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत होतो तरी सुद्धा ते डोळ्यांनी पाहत होतो. दादा, आम्हाला अशीच माणसं हवी आहेत, आम्हाला काम करायचं आहे. उरण नगर परिषद असतील, पंचायत समिती असेल, झेडपी असेल, आपण जर एक मनाने एकत्र येऊन जर निवडणुका लढवल्या तरच आपण खरोखर यशस्वी होऊ शकतो. आपण जर एकामेकाबद्दल मनामध्ये जर भेदभाव ठेवला तर आपण सक्सेस होऊ शकत नाहीत.
आपण एकत्र येऊ, आपली मन जुळावी, जे काही मागच्या पुढे काही गोष्टी घडल्या असतील त्या विसरून आपण पक्षासाठी, आपल्या पार्टीसाठी एकत्र येऊन काम करणं खूप गरजेचं आहे. मला वाटलं यासाठी काहीतरी आपण छोटंसं आयोजन करणं गरजेचं आहे. राष्ट्रवादीमध्ये खूप चांगल्या स्वभावाचे कार्यकर्ते आहेत. परीक्षित दादा असेल, मनोज दादा असेल, मच्छिंद्र दादा आहे, अनेक कार्यकर्त्यांपैकी संतोष भाऊ, खूप छान लोक आहेत. पण तुम्हाला मी सांगतो, जुने आहात तुम्ही, 100% तुम्ही आमच्यासाठी सिनियर आहात आणि आम्ही प्रोटोकॉल मानणारी माणसं आहोत. परंतु दादा आपण आता एकत्र येऊन काम करणं खूप गरजेचं आहे. मगाशी कुणीतरी सांगितलं की बालदी आपल्याला जुमानत नाही. बालदी जर आपल्याला जुमानत नाही तर त्यामध्ये बालदीची चुकी नाही. आपण स्वतःला एवढं पॉवरफुल केलं पाहिजे ना की कुठलाही पक्ष, कुठलीही निवडणूक आली की प्रत्येक पक्ष आपल्या घराजवळ आला पाहिजे, आपल्या घरात बसला पाहिजे की परीक्षित दादा किंवा तेजस डाकी आम्हाला तुमच्यासोबत युती करायची आहे. यासाठी आपल्याला पक्ष वाढवणं, पक्ष संघटना मोठी करणं गरजेचं आहे. आपण जर फक्त प्रायव्हेट लिमिटेड बनवलं तर आपल्याला कोणी विचारणार नाही, कोणी जुमानणार नाही. आपल्याला हा लिमिटेड करायचा आहे. उरणमध्ये आपण बऱ्याच वर्षापासून पाहतोय साहेब, जवळपास मी लहान म्हणजे जवळपास अकलीत आलो तेव्हापासून पाहतोय राष्ट्रवादीचं काम बाकीच्या तालुक्यात खूप मोठं आहे. उरणमध्ये आम्ही वाढतच नाहीत. याला दोष इतरांना येऊन फायदा नाही, याला दोष आपणच आहोत. कारण आपण त्यासाठी कधी मोठं मन केलंच नाही. एखाद्या जर राजाचा राजा जर व्हायचा असेल, एखाद्या राजाचा राजा जर व्हायचा असेल तर आपल्यासोबत सेनापती, वजीर असणं गरजेचं आहे. आपण एकटा जर राजा होऊन गेलो तर आपली कधी शिकार होऊ शकतोय. त्यासाठी आपण पक्ष वाढवणं गरजेचं आहे. राहिला प्रश्न पदांचा, पद येतात जातात, आपण काय काम करतो, आपण पक्ष संघटनेसाठी काय मदत करतो, काय परिश्रम घेतो, हे खूप महत्वाचे असतात. आपल्याला कुठला पद मिळालाय, काय आपल्याकडे पद आहे त्याच्याशी नसतोय. आपण पक्षासाठी काय काम करतोय, आपण पक्ष वाढी, संघटना वाढीसाठी आपण काय काम करतो, हे खूप महत्वाचं आहे. मी राष्ट्रवादीच्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, आम्ही पदासाठी किंवा आम्हाला सन्मान मिळावा, मान मिळावा यासाठी आलो नाहीत. आम्हाला वाटतोय आम्ही ज्या पक्षात आलो तो पक्ष आमचा तालुक्यामध्ये 1 नंबरला यावा. ज्या दिवशी आपण हे काम मेहनतीने परिश्रमाने करून बालदी साहेब, परीक्षित दादा तुमच्या घरी येतील की परीक्षित दादा बोला तुम्हाला किती सीट पाहिजेत आणि आम्हाला किती तुम्ही सीट देणार. पण त्यासाठी आपण सर्वांनी मेहनत करणं गरजेचे आहेत. आपण या ठिकाणी समन्वय बैठकीला आलात, परीक्षित दादा आमचं जे काही मान ठेवलं त्याबद्दल तुमचे सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. घारे दादा तुम्हाला खूप महत्वाची कामं असतात, जिल्हा पातळीवर कामं करता तुम्ही, महाराष्ट्रची प्रदेशावर तुम्ही कामं करतात, अनेक तालुक्यांच्या समस्या तुम्ही सोडवतात आणि हे सर्व कामातून वेळात वेळ काढून तुम्ही इथं हजर राहिलात त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतोय. तसेच आपल्या पक्षाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी धन्यवाद, आभार मानतो तुमचे. तसेच आमच्या ताई तुम्ही पनवेलवरून आलात, तुमच्या मनापासून आभार मानतोय. आणि इथे सर्व माझे जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आलेत, मी तुम्हाला सर्वांना विनंती करतोय, तुम्ही सिनियर आहात, कदाचित कोणी वयाने आमच्यापेक्षा कमी असेल, मोठा असेल, तुम्ही सिनियर आहात, आम्ही नव्याने आलोत. तुमच्या परिवारामध्ये हा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा परिवार आहे. तुमच्या परिवारामध्ये आम्हाला मनापासून सामील करून घ्या. आम्हाला कुठलाही लाच किंवा लालचीपणा असं काही नाही. दादा आम्ही पक्ष संघटना वाढीसाठी मेहनत घ्यायला तयार आहोत. फक्त तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या. रुपेश दादांवर आणि माझ्यावर शेवटपर्यंत तुम्ही मायेचं, प्रेमाचा हात ठेवा. हेच तुम्हाला मी आज या सभेच्या द्वारे विनंती करतोय आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. आज उरण मतदारसंघामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्याचं मुख्य कारण म्हणजे ज्या आता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीला सज्ज होण्यासाठी आजची बैठक आयोजित केली होती. उरण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटना ही मजबूत आहे आणि येणारी नगर परिषद असेल, येणाऱ्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असेल, त्या निवडणुकीला खऱ्या अर्थाने आपण सामोरे जायचं आहे. त्यासाठी कशा पद्धतीने युत्या होतील यासाठी आम्ही आज बसून त्याचं नियोजन केलेलं आहे. पुढच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीला आम्ही उरण तालुक्यामधून, उरण मतदारसंघामधून अगदी सातत्यपूर्वक निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि या निवडणुकीसाठी आमचे कार्यकर्ते सज्ज आहेत. उरणचा आजचा हा
चर्चासत्रात रोजगाराचा प्रश्न प्रामुख्याने पुढे आलेला आहे. काय भावना व्यक्त करायला कशा प्रकारे? कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे का आमच्या उरण तालुक्यामध्ये काही विशेष पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आणि अनेक कुठले पक्ष असतील ह्या रोजगारापासून वंचित ठेवलं जातं. त्यासाठी आपण लक्ष टाकावं. त्यांचा निरोप मी आदरणीय दादांच्याकडे, आदरणीय तटकरे साहेबांच्याकडे पोहोचवणार आहे आणि रोजगार मिळवण्यासाठी मी सुद्धा त्यांच्यासोबत असणार आहे आणि आम्ही तो प्रयत्न करणार आहेत. तेजस्वी डाके आणि रुपेश यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादीला ऊर्जा देणार असेल. नवीन पदाधिकारी आणि जुने पदाधिकारी यांची सांगड घालण्याचा या ठिकाणी समन्वय साधला. काय कशा प्रकारचं पुढचं भवितव्य असेल? आमची पहिली संघटना तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मजबूत आहेच आणि तेजसजी आणि रुपेशजी आमच्या पक्षात आल्यानंतर ते अधिक बलकट झालेली संघटना आहे आणि आता रोजच आमच्या पक्षामध्ये विविध पक्षामधून कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. संघटना तर बलकट होतेच आणि आमच्या उरण तालुक्यामध्ये आम्हाला संघटना बलकट करण्यासाठी आमच्या पक्षाचे ध्येय धोरण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सगळे कार्यकर्ते सज्ज आहेत. येणाऱ्या निवडणुकीत कार्यकर्त्याला कशा प्रकारचं आव्हान आपल्या माध्यमातून? मी आमच्या कार्यकर्त्यांना सर्वांना आपल्या माध्यमातून सांगितलेलंच आहे का येणाऱ्या निवडणुकीला खऱ्या अर्थाने नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, आपण निवडणुकीची तयारी करावी. आपल्याला जसा पक्षाकडून वरून आदेश येईल त्या आदेशाचं पालन करावं आणि निवडणुकीला सामोरे जावं.